नमस्कार मित्रांनो, विशेष शिक्षण वैद्यकीय आणि शैक्षणिक अधिष्ठान भाग 2 हा जो पुस्तक आहे, हा पुस्तक सगळ्यात पहिलं पुस्तक आहे की जे मराठी भाषेमध्ये डॉक्टर प्रमोद शाक्य यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि या पुस्तकाच्या जाडीवरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की या पुस्तकामध्ये किती नोट्स किंवा किती माहिती अवेलेबल असेल, कारण की हे पुस्तक 500 पानांचं पुस्तक आहे आणि मराठी भाषेमध्ये हे पहिलंच पुस्तक आहे. आणि ह्या पुस्तकामध्ये जर आपण पाहिले तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या पाहायला मिळतात आणि वैद्यकीय ज्या कन्सेप्ट संकल्पना ज्या आहेत त्या खूपच सोप्या भाषेमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी. आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये जे एकूण घटक जे आहेत, एकूण जे प्रकरण जे आहेत ते आपण पाहतो आहे की ह्याच्यामध्ये टोटल 18 वेगवेगळ्या प्रकारचे प्रकरण ह्याच्यामध्ये लिहिलेले आहेत. आणि ह्या पुस्तकाचा फायदा म्हणजे कसा की ह्याच्यामध्ये दोन्ही लँग्वेजमध्ये हेडिंग्स आहेत. इंग्लिश आणि मराठीमध्ये अशा दोन्ही भाषेमध्ये इथे हेडिंग्स असल्यामुळे आपल्याला संकल्पना समजण्यास खूप सोपे होते. आणि एक्सपांड पण ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. सगळ्या प्रकारचे लाँग फॉर्म आहेत, त्याचं शॉर्ट फॉर्म पण लिहिलेला आहे, लाँग फॉर्म पण लिहिलेला आहे. असं हे पहिलं पुस्तक आहे मराठी भाषेमध्ये अवेलेबल. तर मला वाटतं की विशेष शिक्षणामध्ये जे कोणी काम करत आहेत किंवा विशेष शिक्षणामध्ये ज्यांना काम करायचे आहे, पालक असू द्या, विशेष शिक्षक असू द्या किंवा डॉक्टर्स असू द्या, थेरपिस्ट असू द्या, ह्या सर्वांनी ह्या पुस्तकाचा नक्कीच फायदा घ्यावा. कारण की हे एकमेव असे ग्रंथ आहे की ज्याच्यामध्ये संकल्पना खूप छान पद्धतीने काही ठिकाणी तर स्केच म्हणजे आकृत्याही काढलेल्या आहेत आणि त्या आकृत्यांवरून आपल्याला त्या संकल्पना समजण्यास खूप सोपे जाते. तर हे पुस्तक घेण्यासाठी तुम्ही डॉक्टर प्रमोद शाक्य यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांच्याकडे हे पुस्तक तुम्हाला अवेलेबल होते. त्यांची पुस्तकं जी आहेत ती पूर्ण महाराष्ट्रामध्येच नाही तर पूर्ण भारतामध्ये ही पुस्तकं अवेलेबल होतात. आणि मुख्यतः म्हणजे त्यांनी त्यांच्या पुस्तकांना RCIनी सुद्धा BEd, MEd आणि DEdच्या सिलॅबसमध्ये रेफरन्स बुक म्हणून त्यांनी घेतलेले आहे. तर ह्या पुस्तकाचा नक्की तुम्हाला ज्ञानार्जनासाठी फायदा होणार आहे. तर